Hello everyone, we are again at Pasaidan Ashram Alandi with these special kids. Again with a different example today concerning real life situation. Okay, आज पण एक real life situation घेतली आम्ही. तर या real life situation मध्ये असं सांगितले, we have told the students an example that in a certain society a thief came around midnight and entered the society. The society had a CCTV camera and also a speed gun in which the speed was noted as 5.4 kilometers per hour speed of the thief. Okay, हे तुम्हाला सांगितलं चोराची चालण्याची स्पीड किती आहे 5.4 किलोमीटर्स पर आवर. ओके, त्याच स्पीडनी तो सोसायटीत आला. आता स्पीड कळली कशी आपल्याला? सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पीड नाही कळत, स्पीड गन त्याच्या शेजारी होती, त्याच्यानी स्पीड कळली. आता आणखीन एक सांगतो, 5.4 किलोमीटर्स म्हणजे जोरात चालणं. 6 किलोमीटरच्या वर जर स्पीड गेली तर त्याला पळायला लागते. एक लक्षात ठेवा, 6 किलोमीटर पर आवर म्हणजे 6 किलोमीटर पर आवरच्या वर गेला की त्याला पळायला लागेल. 5.4 म्हणजे फास्ट वॉकिंग. तर मी जस्ट दाखवतो तो कसा आला. आणि मग काय झालं, ही फाउंड अ लॅडर. एका कॉर्नरला त्याला शिडी दिसली तर त्यांनी शिडी लावली तिथे. यू कॅन सी हियर there is a ladder that the thief used. Okay, and the base of the ladder from the wall is 5 meters. हे जे अंतर आहे शिडीचा पायथा आणि भिंत हे 5 मीटर अंतर आहे. आणि हा जो अँगल आहे तो अप्रॉक्सिमेटली 60 डिग्रीज आहे. दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ एलिव्हेशन, 60 degrees. Okay, and this distance is 5 meters. So we know two things. दोन गोष्टी माहिती आहेत आपल्याला, this distance and angle of elevation, 60 degrees. Right? Now the question is, when the police came for inquiry, they wanted to know how fast the thief went up to the terrace. Okay, he had gone to the terrace and stole some things from there. So the ladder is not to be shifted. The police said that ladder ला हात लावू नका, shift नका करू. Don't shift the ladder. So without shifting the ladder, we have to help the police. आपल्याला सर्वांना पोलिसांची मदत करायची आणि त्यांना सांगायचे चोराला वर जायला किती वेळ लागला. तर हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण? तर हे कॅल्क्युलेट करायला आपल्याला ट्रिग्नोमेट्री वापरणार आहे. ओके, तर आता ट्रिग्नोमेट्री वापरायला सुरुवातीला 60 अंश 60 डिग्रीचा आपण वापर करणार. ओके, सो आय विल जस्ट एक्सप्लेन द सिच्युएशन फ्रॉम देअर. ओके, जस्ट इमॅजिन. आता जेव्हा तुम्ही इमॅजिन कराल तेव्हा आणखीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इंटरेस्टिंग वाटेल. सपोजिंग आय एम द थीफ, आय एम वॉकिंग विथ अ सर्टन स्पीड. 5.4 किलोमीटर्स पर आवरची स्पीड तुम्हाला अंदाज दाखवतो. बघा आता या स्पीडने 5.4 स्पीड लावली, त्याच 5.4 च्या स्पीडने वर गेलो लाईक दिस. ओके, तर या स्पीडने वर गेलो तर त्या पोलिसांना आपल्याला सांगायचं किती वेळ लागला मला वर जायला, 5.4. सो वी हॅव रिटन ऑल दिस ऑन द बोर्ड ओव्हर देअर. सो विल जस्ट गो टू द बोर्ड अँड हॅव ए लुक. चला बसा सर्वांनी. Okay, as you can see here, this is the building which we showed some time back. This is the ladder. Angle of elevation, as I explained, was 60 degrees. The base of the ladder was at 5 meters from the base of the building. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय शिडी चढायला किती वेळ लागला. व्हॉट इज द टाइम टेकन टू क्लाइम ऑफ द लॅडर. सो लेट अस आस्क प्रताप नाव. काय करणार आहे प्रताप? पहिला काय करणार? तर एबीसी हा ट्रायंगल आहे, तर त्यामध्ये सी हा उन्नत कोन 60 डिग्रीचा आहे. ही मीन्स
अँगल ऑफ एलिव्हेशन इज 60 डिग्रीज, उन्नत कोन. हा. त्यानंतर कॉसचं आपण सूत्र वापरणार आहे, शेजारील बाजू छेद करणं. ओके. cos 60 adjacent side upon hypotenuse, adjacent side upon hypotenuse. ओके. BC upon AC. पुढे. त्यानंतर आपण कॉसचं जे काही मूल्य आहे, किंमत आहे, ती 1/2 घेतलेली आहे. करेक्ट. आणि त्यानंतर बीसी बरोबर आहे आपलं 5 मीटर आहे, म्हणून आपण 5 घेतलेलं आहे. आणि आपल्याला एसी म्हणजे शिडीची लांबी काढायची. ओके. तर हे सूत्र आपण घेतलं. त्यानंतर यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर एक मिनिट जरा सांगतो. cos 60 value of cos 60 is 1/2. So after writing 1/2, we cross multiplied. 1 into AC is equal to 5 into 2. 5 into 2 gives you 10. So AC equal to 10. AC equal to 10 आता मी दाखवतो. अशी आपल्याला लांबी मिळाली. Unfortunately, we couldn't check the length of the ladder over there because the ladder was not supposed to be moved according to the police. It had to be kept as it is. त्यामुळे शिडी खाली घेऊन ते मोजणं अवघड होतं. So we use trigonometry to get AC equal to 10 meters. बरोबर. शिडीची लांबी मिळाली 10 मीटर. ओके. पुढे. See here. Speed of the thief. मगाशी मी सांगितलं 5.4 km/h ने तो चालत आला, त्या स्पीडनी वर चढला. आता महत्वाचं असं आहे की ही जी स्पीड आहे ही km/h वरनं मीटर/सेकंड मध्ये मी कन्वर्ट करणार आहे. कन्वर्जन फॅक्टर इज 5/18. 5.4 into 5/18. 18 3s are 54. 0.3 into 5. That is 1.5 meters/second. So converting 5.4 km/h into 1.5 meters/second is important. माझा प्रश्न असा आहे की मीटर/सेकंड मध्ये आपण स्पीड कन्वर्ट करण्याचं कारण काय विचार करशील तू? कारण इथे जी साईज बाजू दिलेली आहे ती सुद्धा मीटर मध्ये आहे आणि शिडीची जी लांबी आहे ती सुद्धा मीटर मध्ये, त्यामुळे आपण km/h आपण मीटर/सेकंड मध्ये कन्वर्ट. What he says is, since we know this distance in meters and this distance in meters, naturally we have to convert km/h into meters/second by multiplying by 5/18. That is the conversion factor. Remember all. So we get 1.5 meters/second as the speed of the thief. Okay, walking speed, right? So after we get into meters/second, we have used this formula. Time is equal to distance upon speed. Okay. आता तू मराठीत सांग पुढे. त्यानंतर आपण हे आपल्याला काढण्यासाठी सूत्र वापरलंय, वेळ बरोबर अंतर छेद वेग. त्यामध्ये आपण किमती भरल्यात. आपलं अंतर, शिडीचं अंतर हे 10 मीटर आहे, म्हणून आपण 10 मीटर घेतला आणि आपल्याला वेग आलेला 1.5. तर हे उदाहरण सोपं करण्यासाठी, त्याचं व्यवस्थित उत्तर निघण्यासाठी आपण 3/2 घेतलेले आणि 10/3/2. 1.5 has been converted into 3/2. 3/2 is equal to 1.5 because calculation becomes simpler. So 10 divided by 3/2, we all know the formula. Numerator into reciprocal of denominator. 10 into 2/3, that is 20/3. 20/3 divide केल्यानंतर 6.66. 6.66. 6.66 means nearly 7 seconds. Okay. So without changing the scenario, without shifting the ladder, we have found out with the help of trigonometry that the thief took 7 seconds approximately to reach the terrace. चोराला वर जायला 7 सेकंड लागले. तर पोलीसला तुम्ही या प्रकारे मदत करू शकाल. ओके, विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्री. शिडी काय आपल्याला काढता आली नाही तिकडे. ओके, सर्वांना क्लिअर झालंय रिअल लाईफ सिच्युएशन? ओके, इंटरेस्टिंग एक्झाम्पल होता. आता पुढे वापरा कधी कधी असे सिच्युएशन झाले. राईट? Okay, so that will be all for today. Thank you. I hope you have understood the situation. Thank you. Okay.